राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण चालू आहे आज एका डोंगरावर. त्या डोंगराचं नाव आहे चेमदेव डोंगर. आणि तिथं पहिलं चेमदेव ऋषी नावाचं एक ऋषी होऊन गेलं आणि त्या ऋषींच्या नावावरून त्या डोंगराचं नाव चेमदेव डोंगर पडलं आहे. तो आमच्या अकोले तालुक्यातीलच आहे. तर आज सोबत आहेत आमचे मित्र राजू भावारी. तर तो डोंगर पास समोर डोंगर आहे आणि त्या डोंगराला जो समोर सुळका दिसतोय ना, त्या सुळक्याला असा भुयारी मार्ग आहे. ती 4 दरवाजे आहेत. आज त्यातलं रहस्य मी आपल्याला दाखवणार आहे. त्या दरवाज्यामध्ये जाऊन कसे आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो. चला, आता समोर हा डोंगर आपल्याला चढायचे आणि ह्या डोंगराच्या पायथ्याला एकदम घनदाट जंगल आहे आणि त्या पायथ्याला सुद्धा काही लोकवस्ती आहे ती. तर इथलं स्थायिक बाबा आहे ते, त्यांच्याकडून आपण थोडक्यात म्हणजे माहिती घेणार आहेत आपण. बाबा, त्या डोंगर म्हणजे त्या लिंगीला दरवाजेत असा तुम्ही म्हणतात पाहिलं, तुम्ही पाहिलं का? 4 दरवाजे म्हणजे दोन आहेत पाठीमागे. पाठीमागतो आणि त्या आतमध्ये म्हणजे काय मूर्ती आहे का काही? हा मूर्ती जाऊन पण आता कायची मूर्ती आहे ती? देवाचीच आहे. देवाची. म्हणजे आता ह्या डोंगराला चेमदेव ऋषी आपला चेमदेव नाव पडलं, म्हणजे इकडे चेमदेव ऋषी नावाचं ऋषी होऊन गेलं असं ऐकलंय बाबा तुम्ही? हाईट मध्ये पैसे आहेत ना? तर चला बाबा, आम्ही जातो त्या डोंगरावर आता, बरं का? लय उंच नाही चढायला. आहे ना, काय नाही स्वयंपाक. तर चला, आता त्या डोंगराच्या दिशेनं आपला प्रवास चालू झाला आहे या जंगलामधून आणि सोबत 2 जोडीदार येते. तर मित्रांनो, पाठीमागं जंगल दिसतोय पहा. त्या जंगलातून बराचसा घाट आपण वर चढून आलो आहे आणि अजून आपल्याला बराचसा वर जायचे. ह्या डोंगराच्या पायथ्याला ना उंच उंच अशा टेकड्या, मधीच मोठमोठ्या खिंडी आणि हे घनदाट जंगल पहा. आणि बराचसा डोंगरवर चढून आल्यानंतर आपण आता एका मोठ्या खिंडीमध्ये उभं आहे पहा. इथून खाली जबरदस्त दरी आहे आणि त्याच खिंडीमध्ये आपलं प्रथम दर्शन होत आहे ते वाघोबाचं. वाघ्या हा देवस्थान आहे तिथं. तर चला, आता या खिंडीमध्ये असणाऱ्या या वाघ्याचं आपण दर्शन घेऊन आणि उरलेला जो डोंगर आहे तो आपण चढून वर जाणार आहे ती. हे वाघोबा, एवढा डोंगरवर चढून आलो पण काही संकट दाखवलं नाही आणि अजूनही भरपूर वर जायचे. काही संकट दाखवू नको बाबा. चल, आपल्या मित्रपरिवाराला पण दर्शन दे. चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पण दर्शन घ्या वाघोबाचं. आणि माझ्यासोबत 2 मित्र आहेत, ते पण आता दर्शन घेतात. आपलं मित्र राजू भावारी आणि इथलं स्थायिक पाहुणे ते. चला, दर्शन घेऊ मस्तपैकी आपण वाघोबाचं. आणि मित्रांनो, आता खरा प्रवास चालू झाला आहे आपला तो डोंगरावर. त्या डोंगरावर काय काय विशेष आहे ना, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे. तशी काय वाट एवढी अवघड नाही आहे, वाट सोपी आहे. फक्त रस्त्यानं थोडं थोडं असं दगडगोटं आहे तीच. आणि येताना ना मित्रांनो, काही जनावरं पण चरा येतात, ती गाई म्हशी. तर मित्रांनो, आता आपण पूर्ण डोंगरावर पोहोचलो आहे आणि इथून खाली पाहिल्यानंतर जबरदस्त अशी दरी आहे. ती पण मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो पहा. तर समोर पहा ही दरी, एकदम जबरदस्त पहा. अक्षरशः डोळं फिरत ती. पण वातावरण धुक्याचं असल्यामुळं एवढं काही स्पष्ट दाखवता येत नाही आणि वारा भरपूर आहे, त्याच्यामुळं आपला बॅकग्राऊंडचा आवाज पण आपण कमी केला मित्रांनो. पहा किती जबरदस्त दरी आहे. आणि या डोंगरावर पोचल्यानंतर इथं पण भरपूर देव आहेत पहा. मोठा देवस्थान आहे इथं पण. आणि आता आपल्याला जायचे तो सरळ, तो जो सुळका दिसतोय ना, अतिशय उंच सुळक आहे आणि त्यालाच 4 दरवाजे आहेत ना. खोल आहेत का जास्त? नाही ना. तर ते दरवाजे 4 दरवाजे म्हणजे भुयारी मार्गासारखं ते आता आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो. चला, तर आता एकदम जवळ आलो आहे आपण. आता त्या सुळक्याजवळ जाऊ आपण. बापरे, किती खोल आहे पहा मित्रांनो. एवढा जर चढता चढता अक्षरशः घाम निघाला आणि अजूनही आपल्याला वर चढत जायचे त्या सुळक्याजवळ. पहा किती खोल आहे खाली मित्रांनो, एकदम जबरदस्त. आणि ह्या केवळ आपल्या मित्राला माहिती मिळावा आणि आपल्या मित्राला ह्या पाया भेटावा म्हणून हे कष्ट घ्यायचं काम झालं मित्रांनो. चला, सुळक्याजवळ चालू आहे आपण. भुयारी मार्ग पैसे आपल्याला. आणि डोंगरावरून दिसणारा हा नजारा, आज वातावरण धुक्याचं आहे त्याच्यामुळं एवढा काही लांबचा दिसत नाही आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, एवढा हिरवा दिसत नाही. जसा दाखवता येईल तसा मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो. तर मित्रांनो पहा, आता आपण या उंच सुळक्याखाली आलो आहे. आता सुळका म्हणजे आमच्या गावरान भागामध्ये त्याला लिंगी म्हणतात ती. आणि या लिंगीवर, या सुळकेवर सुद्धा एक भगवा झेंडा फडकतोय पहा. तर 2 जण मित्र आहेत, ते समोर गेलं ती. आता ते पार त्या भुयारी मार्गांजवळ गेलं ती. चला,
आपण पण चालू आहे आता. हो सोयरे, कुठे आहे ते भुयारी मार्ग? म्हणजे ह्या पायऱ्यांवर चढत जायचे ना. तर मित्रांनो पहा, आता खडक असल्यामुळं मग ह्या खडकाला कोणाला इजा होऊ नये म्हणून अशा पायऱ्या केल्या, दगडाच्या पायऱ्या. आणि नाही, चेअर दरवाजे आपण दाखवणार आहेत. तर आता ह्या पायऱ्यांवर चढ जाणार आहेत आपण. आत काय आहे हे पाहणार आहे आपण, चला. तर आता आपण एवढा डोंगरवर चढून आलो आहे आणि ते भुयारी मार्ग पण दाखवायचे आहेत आपल्याला. पण आता भुकाही जाम लागल्या ती. तर आम्ही वाटाणा एक टोमॅटोचा बाग होता, तिथून काही टोमॅटो आणलं ती आणि पावड आणलं ती. तर हे आम्ही आता तिघंजण खाणार आहे ती. तर मित्रांनो कसं आहे, कधी कधी असं पण दिवस काढायला लागतात. आता जाम भूक लागली आणि जामवर चढून आलो त्याच्यामुळं मग आता थोडासा नाश्ता करून घेऊ आणि मग त्या भुयारी मार्गामध्ये आपण जाणार आहेत. या मित्रांनो मग वडापाव खायला, कारण आजचा दिवस आपला पूर्ण वडापाव जाणार आहे. टमाट घ्या ना. तर इकडं देवस्थानी आपली चपला घालून जाता येणार नाही, चपला इडंच काढून ठेवा. तर चला आता चपला इडंच काढतोय आपण आणि ह्या पायऱ्यांवर जातोय. हा घ्या हाताखाली. तर मित्रांनो आम्ही बॅटरी पण आणली, कारण अशा हे पा हे ते भुयारी मार्ग आणि अशा भुयारी मार्गामध्ये जायचा म्हणला तर काही वेळेस अंधार असू शकतोय. मग त्याच्यासाठी आपण बॅटरी आणली. एकदम खोल दिसतोय पा, याला 4 दरवाजे आहेत असं सांगत आहेत. आता मी आता अजूनपर्यंत पाहिलं नाही, पण आता आपल्याला पाया भेटणार आहे. बॅटरी घ्या. हां, इकडून एक दिसतोय का? तर या साईड नाही काही. चला आम्ही बॅटरी कुठून तिकडून जाऊ. तर मित्रांनो तिकडून पण एक आहे, तिकडं पण जाणार आहेत आपण आता. चला मित्रांनो, आता ह्या पायरीने आपण वर चढतोय. आपलं जे मित्र आहेत राजू भावारी, हे पण पुढे गेलं. तसं काय एवढा अवघड रस्ता नाही, इझी आहे रस्ता. पण आता आतमध्ये आपल्याला या भुयारी मार्गामध्ये जायचे. किती किती खोल, कसा कसा या पळीचे मित्रांनो. बॅटरी आहे ना तुझ्या का? हां, चला मित्रांनो आता. तर बा आता आपण चालू पुढं पुढं, किती खोल आहे त्या पाहणार आहे आपण. चला, आपला मित्र पण पुढे गेलात आणि आता आपण पूर्ण आतमध्ये गेलोय. आतला वातावरण एकदम शांत आणि आपल्याजवळ बॅटरी आहे. आणि हा भुयारी मार्ग आहे ना मित्रांनो, हा मला वाटतंय निसर्गनिर्मित असेल असा दिसतंय. कारण इथं टाकीने कोरलेचा घाव वगैरे काही दिसत नाही. चला आणखीन पुढं पुढं जाणार आहेत आपण, एकदम खतरनाक. पण मित्रांनो उभ्यानं नाही जात आहेत, असा लवूनच जायला लागत आहे. थोडासा उंची कमी आहे ना याला, त्याच्यामुळं आपण लवून चालू आहे. आणि आता आपण ह्या भुयारी मार्गाचा शेवटचा टोक आहे ना तिथे गेलो आहे. आणि पुढं गेल्यानंतर हवेचा प्रमाण वाढलं आहे मित्रांनो. पाप समोर एकदम खतरनाक समोर पण, आणि उंचाकडे आहे खाली. इडून पडला ना मित्रांनो तर विषय संपला. पहा किती खोल दरी आहे. तर मित्रांनो आता आपण या दरवाजात आलो इकडं. तर इकडं आपल्याला समोर दिसतात हे चेमदेव ऋषी. पहा इथं चेमदेव ऋषी त्यांची मूर्ती आहे पहा इथं. तर आपण त्यांच्या दर्शनासाठी चालू आहे आता इथं. हे पहा, तर चेमदेव ऋषीचं दर्शन घेऊ मित्रांनो. आणि त्याचबरोबर आपल्याला कोणाला या नाही भेटणार, पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला आपण चेमदेव ऋषींचं दर्शन देतोय. आणि मित्रांनो ह्या ऋषींचं दर्शन घेतल्यानंतर या साईडना एक रस्ता आहे. आणि विशेष म्हणजे असं आहे मित्रांनो, का ह्या डोंगराला लाईट आहे. पहा इथं लाईट आहे. लाईट चालू काय होय, बंद झाली का? पण मग पहिली चालू होती ना. तर इथं पण लाईट आहे. पहा आणि एकदम थंड हवा आहे मित्रांनो. ह्या आत भुयारी मार्ग आहेत ना, तरी पण ऑक्सिजन इथं एकदम मस्त येतोय. आणि इकडे एक असा हा रस्ता इकडेच गेला आहे. तर पूर्ण पहा जबरदस्त इकडं पण भुयारी मार्ग. पहा पण एकदम इझी आहे आणि एकदम सोपं आहे. कोणाला जर यायचं असेल मित्रांनो तर नक्कीच येऊ शकतात. अकोले तालुक्यातील हे अकोले तालुक्यातील ठिकाण आहे. चला दर्शन घेऊ आपण, खिरविऱ्याजवळ आहे. तर चला आता आपण इकडं पण, आता हा भुयारी मार्ग इकडं संपला. एवढा काही खोल नाही आहे, याच्यात काही नाही विशेष. याच्यात फक्त आमचे चेमदेव ऋषी येते. चला आता आपण जातोय पुन्हा माघारी. पहा अशा पद्धतीनं पूर्ण खडकामध्ये असणार हे भुयारी मार्ग, 4 दरवाजे त्याला. आणि हे मला वाटतंय निसर्गनिर्मित असणार असा अंदाज आहे, कारण इथले स्थायिक ते सांगत आहेत का हे निसर्गनिर्मित आहे ते. चला आता आपण जातोय बाहेर. चला बाहेर. हां चला.
तर चला मित्रांनो, आता आपण चालू आहे बाहेर. आता एवढ्या भुयारी मार्गामध्ये आलो, पण मुळात त्रास नाही झाला. कारण काही भुयारा मार्गामध्ये आहे ना, तर त्रास होतोय, ऑक्सिजन कमी राहतोय. पण इथं तसं काय आपल्याला जाणवलं नाही. चला आता आपण बाहेर चालू आहे आणि मस्तपैकी आपण चेमदेव ऋषींचं पण दर्शन घेतलंय. अगदी फ्रेश जागा आहे मित्रांनो, एकदम खास जागा. चला मस्तपैकी आता आपण डायरेक्ट बाहेर आलोय. आता आपण इकडे घंटे पण आहेत त्या दारामध्ये आपण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आम्ही या चेमदेवाच्या डोंगरावर आलो. हा डोंगर चढायला तसा इजी आहे मित्रांनो, एवढा काही अवघड नाही आहे. आणि इथं आल्यानंतर हा जो सुळका आहे उंच, तो पण मी आपल्याला दाखवला. आणि त्या सुळक्याला असं 4 भुयारी मार्ग येते. मी बरेच दिवस झाला आलो तो लहानपणी, तर माझ्या लक्षात पण नव्हता राहिला. तर आता चला म्हणलं आपल्या मित्रांनी पण दाखवायला भेटेल. त्या टायमाला मी एकट्यानंच पाहिला होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी सगळ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या दरवाज्यांमध्ये आतमध्ये जायला कुठलीच तकलीफ नाही मित्रांनो, एकदम शुद्ध हवा, काही टेन्शन नाही. आणि हे सगळं सहकार्य केलं तर जे आमचे मित्र आहेत राजू भवारी, एकदम उत्कृष्ट आचार्य आहेत मित्रांनो. ते कुठलाही लग्न कार्य असो, कुठलाही कार्यक्रम असो, ते स्वयंपाकाची ऑर्डर घेतात अगदी स्वस्त दरामध्ये. तर त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला पहा इथं दिसतोय, आपल्या समोर त्यांचा मोबाईल नंबर पण दिसतोय. तर कोणालाही ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी द्या, अगदी उत्कृष्ट दरामध्ये एकदम चांगला स्वयंपाक करतात ते. तर तुम्ही म्हणजे कुठली ऑर्डर स्वीकारतात ना? कुठली पण तर ते कुठली पण ऑर्डर स्वीकारतात. चला मित्रांनो, आपल्याला पण भरपूर सहकार्य केला आणि त्यांच्या सहकार्यातून आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला हा निसर्गरम्य एरिया दाखवण्याचा प्रयत्न केला. थोडीशी तकलीफ झाली मित्रांनो, कारण आजूबाजूला भरपूर धुक्याचं वातावरण, त्याच्यामुळं सगळा काही स्पष्ट दाखवता नाही आला. पावसाची वातावरण एकदम भारी होत आहे, पण भयानक वातावरण राहत आहे. त्या टायमाला धुक्या भरपूर राहतात. असं मित्रांनो, यांचा नंबर मी दिला आहे. कोणा ऑर्डर पाहिजे असेल स्वयंपाकाला आचारी तर आपण सांगू शकतात. आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवू शकलो मित्रांनो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करी, चला लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र, चेमदेव बाबा की जय.